नमस्कार, माझे नाव दयानंद रमेश माळी. माझे नाव माझे नाव सुरेष्टा कोरके. आमच्या शाळेचे नाव यशवंत विद्यालय भोसटकर, तालुक्याचे नाव पंढरपूर व जिल्हा सोलापूर. आमच्या प्रोजेक्टचे नाव हँड गॉगल्स कटर असे आहे. आमचा प्रोजेक्ट हा आत्मनिर्भर या थीमवर आधारित आहे. आमच्या टीमचे नाव सुपर स्ट्रायकर असे आहे. यामुळे आपल्याला शेतातील, बागेतील व शाळेतील गवत कापण्यासाठी होतो व जंगलातील पिकांना मारण्यासाठी होतो. त्याच्यामुळे आपल्याला व प्राण्यांना इजा होत नाही व ते कोठे घेऊन गेले तरी ते हलके असल्यामुळे कोठे घेऊन गेले तरी चालेल व ते कमी श्रमात व कमी वेळात कापता येईल. याला जादा खर्च होत नाही आणि याला जादा खर्चही होत नाही. पेट्रोल डिझेल वापरावे लागत नाही, त्यामुळे प्रदूषण होत नाही आणि बॅटरी उन्हामध्ये चालू होते. हे आमचे प्रोजेक्ट आहे. याचे असे वायर तोडून आमचा प्रोजेक्ट असा चालू होतो. असं चालू होऊन याच्यापासून आपण गवत कापू शकतो व ही बटन बंद करताच बंद होतो. कापून दाखवत आहे. हे बघा, असं कापून टाकतो हे गवत आणि असं कापून झाल्यावरती आपण हे नुसतं बटन बंद केलं की हे बंद होतं. इथं 1, 2, 3 अशा बॅटऱ्या आहेत व यांचे किट लावून आणि इथे वायर जोडलेली आहेत. या वायर जाऊन इथे मोटर गाठला मिळतात व त्या मोटर गाठल्यामुळे हे भिंतं व हे कागद असल्यामुळे ते गवत कापले जातं व आत इथे जॉईंट असतात, ज्याने बटन चालू झाले की हे चालू होते. आणि असा आमचा हा प्रोजेक्ट आणि याच्यामुळे कमी श्रमात आणि कमी वेळात जास्त काम होऊ शकते व कमी पैशात हे होते आणि याचा खर्च जास्तही नाही, अगदी थोड्या प्रमाणात हे खर्च करावा लागतो व त्या बॅटऱ्या उन्हात ठेवल्या की डबल चार्ज होतात. त्याच्यामुळे बॅटरीही नवीन आणायला लागत नाही. त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट हा सगळ्यात चांगला प्रोजेक्ट आहे जो घरी बनवता येतो आपल्याला व आपण घरी बनवून हे करू पण शकतो. याची मदत शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे आणि याचे साहित्यही जास्त नाही व लगेचच आपण हा प्रोजेक्ट बनवायलाही कमी वेळ लागतो व हा प्रोजेक्ट कमी वेळात जास्त काम करतो. त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट आम्ही केला आहे. तर जाऊन आपण याने गवत चारा गाईगुरांसाठी आपण आणू शकतो व हे शेतकऱ्यांसाठी जास्त उपयोगी आहे. पण घराशेजारील वाढलेले गवतही कापू शकतो. याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होतो व याला बनवणे सोपेच आहे. आत्ताच आम्ही दाखवले तुम्हाला हे कसे बनवायचे, किती खर्च येतो, काय होते. त्याच्यामुळे तर हा प्रोजेक्ट तुम्ही नक्की बनवा. थँक्यू. परत म्हणा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद.